का रे सकाळपासून कुठे गायब होता तू? अगं तो माझा मित्र नाही का राकेश, तो हा. आयसीयू मध्ये चालला गेला. आणि त्याचा तो भाऊ नाही का अक्षय, तो आयसीयू मध्ये गेला तर तो डिप्रेशन मध्ये चालला गेला. बघितलं तुझ्या सोबतचे पोरं किती पुढे गेले. एक आहे तर आयसीयू मध्ये चालला गेला, एक आहे तर डिप्रेशन मध्ये चालला गेला, आणि तू ये नुसतं घरातच मडके फोडतोय. अगं तुला माहितीये का आयसीयू आणि डिप्रेशन काय असतं? चांगलंच असेल ना ते, ऐकून तर एकदम भारी वाटतंय ते. तू ये खात्या गण, नुसतं खाण्यामध्ये राहून गेला. फक्त हे काय भाजी केली आज, ही मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, बस याच्यामध्ये राहून गेला. जेव्हा तुला सांगायचो का बाबा अभ्यास कर, चांगलं शिक्षण घे, तू पण पुढे जाशील, तर तेव्हा बोंब पडले नाही चांगलं शिक्षणाची. अरे यार. आणि आता बघितलं दोघं भाऊ किती, एक आयसीयू मध्ये चालला गेला तर एक डिप्रेशन मध्ये चालला गेला. किती पुढे गेले ते, किती बी सांगा पालत्या गळ्यावर पाणी. आणि आता जरा त्यांचे गुण घे. आता उद्यापासून तुझी आता वेळ गेलेली नाहीये, उद्यापासून चांगला अभ्यासाला लाग आणि कर त्यांची बरोबरी. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी पण आयसीयू मध्ये जाऊ, नाही तर डिप्रेशन मध्ये जाऊ? मग नाही आयसीयू मध्ये निदान डिप्रेशन मध्ये तर जा तू. अरे डिप्रेशन काय असतं माहिती का तुला? माहितीये मला काय आहे डिप्रेशन. अरे चांगली पोज येते माहितीये का तुला. अजून इचकतोय मस्त. जायला. अरे डिप्रेशन चांगली पोझिशन आहे का? मग एक काम कर, माझं ते ऍडमिशन करून दे आयसीयू मध्ये, नाही तर डिप्रेशन मध्ये जातो मी, करतो मी ते. जा ना, मग भरेल ना मी तुझी सगळी फी भरायला तयार आहे. आता तर जावंच लागेल, तर तेव्हा कळेल तुला की काय असतं. जा जिद्द कर थोडीशी. तुला समजावून सुद्धा फायदा नाहीये की डिप्रेशन काय असतं. अगं डिप्रेशन हे असतं की एखादा माणूस खूप विचार करतो, खूप टेन्शन येतं, तो ओव्हर थिंक करतो, तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये चालला, त्याला मग? डिप्रेशन म्हणतात. बात तो सही तो है. केव्हा डिप्रेशन मध्ये जाईल, केव्हा डिप्रेशन त्याला सक्सेस होईल माहितीये का, जेव्हा तो विचार करेल, अभ्यास करेल, खूप मोठं ध्येय साध्य करेल, तेव्हा तो डिप्रेशन मध्ये जाईल ना. तू जर कधी करतच नाही तसं, तर तू काय डिप्रेशन मध्ये जाशील. याला डिप्रेशन म्हणता का? मग काय कशाला म्हणता. तुला आता आयसीयू सांगतो. आयसीयू म्हणजे माणूस गंभीर जखमी होतो, काही आजारी पडतो, तो शेवटच्या लाईफच्या शेवटच्या स्टेपला येतो, तर त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करतात दवाखान्यामध्ये. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात, त्याला आयसीयू मध्ये म्हणतात. तो राकेश त्या आयसीयू मध्ये आहे. हा काय बी उल्लू बनवतो मला. जा अरे यार भाई, तुझ्यासमोर डोकं फोडून काही फायदा काय नाही. अभ्यास करायचं दुःख लागतंय ना बनायचं, म्हणून तुम्हाला आता उलटी दिशा दाखवतोय. अरे यार मम्मी नको बोलू, मी डिप्रेशन मध्ये चालला जाईल. वाह दीदी वाह दीदी